झी 24 तास एक पाऊल पुढे। संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या पेट्रोल पंप मालकांचा आंदोलनाचा परिणाम नागपुरात देखील जाणवतोय। नागपुरात पेट्रोल पंप मालकांनी फक्त 12 तासच पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गैरसोय होणार असल्याचं म्हटलेलं आहे। तरी सुद्धा पेट्रोल पंप चालक मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत। नागपुरातील पेट्रोल पंप मालकांच्या या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नागपूरचे अखिलेश हळवे यांनी। आपल्याला मिळणारे कमिशन किंवा मार्जिन मनी कमी असल्याचा आरोप करत नागपूरच्या पेट्रोल पंप मालकांनी फक्त 8 वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। सकाळी 8 ते रात्री 8 म्हणजे फक्त 12 तास नागपूरचे पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत। खरं तर राज्याची राजधानी मुंबई येथे फक्त 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहण्याचा निर्णय घेतला होता, पण नागपुरात मात्र 3 तास जास्त म्हणजे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार आहे। खरं तर पेट्रोल पंपच्या मालकांचा दावा आहे की त्यांनी या मागणीकरता बरेचदा पाठपुरावा केला होता आणि संबंधित मंत्रालयाशी अनेकदा मागणी देखील केली होती, पण तरीही त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने आता पेट्रोल पंप मालकांनी हा निर्णय घेतला आहे आणि फक्त 12 तास पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। खरं तर नागपुरात पेट्रोल पंप बरेचदा 12 वाजेपर्यंत सुरू असतात, पण आता 8 वाजता पेट्रोल पंप बंद होण्याच्या निर्णयामुळे गैरसोय होण्याची शक्यता आहे। आणि खरं तर पेट्रोल पंप मालकांच्या निर्णयामुळे अशी आशंका व्यक्त केली जाते की नागपूरकरांना फक्त गैरसोयच होणार नाही, तर त्यांची मागणी मान्य नाही झाली तर पेट्रोल पंप मालक हे आंदोलन अनिश्चितकालीन देखील करू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सत्नशील सोबत अखिलेश हळवे, 24 तास, नागपूर। पेट्रोल पंप चालक आपल्या निर्णयावर ठाम आहेत। सगळ्याच ठिकाणी फटका बसतो आहे। मुंबईमध्ये 246 पेट्रोल पंप बंद राहणार आहेत, म्हणजेच एका शिफ्टमध्ये काम करणार आहेत। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या दरम्यानच पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळणार आहे। मुंबईमधली ही परिस्थिती आहे। तर नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा फक्त 12 तासच पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार आहे। ठाणे आणि पुण्याचे जे सगळे नागरिक आहेत त्यांना थोडासा दिलासा मिळालाय, कारण तिथले जे पेट्रोल पंप चालक आहेत किंवा पेट्रोल वितरक आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी नाही आहेत। त्यामुळे आपण पाहतोय पेट्रोल पंप वितरक जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फूट पडलेली दिसते। या सगळ्या ज्या घडामोडी बघितल्या तर कुठेतरी याचा फटका जो आहे तो सगळ्या सर्वसामान्यांना बसतोय, कारण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर जाणं प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही। आणि मग जर पूर्ण वेळ पेट्रोल मिळत नसेल तर मग सगळ्या सर्वसामान्यांना वेठीला धरलं जातं। अशी कुठलीही आंदोलनं असू देत त्या ठिकाणी सर्वसामान्यच वेठीस धरले जातात आणि त्याचं पुन्हा एकदा चित्र औरंगाबाद, नागपूर, मुंबई या सगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।